तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे। हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9व्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाची ओवी आहे। या ओवीतून संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज आम्हा तुम्हाला परमार्थाच्या साधनेमध्ये प्रवृत्त करण्याकरता प्रतिज्ञापूर्वक सांगतात व आपला स्वानुभव आपल्या समोर प्रकट करतात। प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त बोळेवाडी या सर्वांच्या सहकार्याने त्या नामोत्सवातील याची सेवा आहे आणि त्या सेवेतून काही चिंतन घडावं म्हणून विषय निवडलेला। तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे। हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका। ज्ञानोबाराय अखिल समाजाला प्रबोधन करत असताना एक आश्वासक निश्चयात्मक बोलणं समाजाच्या समोर प्रकट करतायत की बाबांनो, खरंच आपल्याला जर सुखाचा अनुभव यावा असं वाटत असेल किंवा आपलं जीवन कृतकृत्य सफल व्हावं असं वाटत असेल तर मी जे सांगतो ते तुम्ही जीवनामध्ये कराल तर तुमच्या जीवनामध्ये हे शक्य आहे। आज समाजाला एखादं फल जीवनामध्ये प्राप्त व्हावं, साध्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्या साधनाविषयी साधना करण्याकरता त्या मनाचा निश्चय आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे बरं का। आज प्रत्येक जीवाला काही ना काहीतरी हवाय, पण अखिल विश्वातल्या प्रत्येक जीवाला मात्र एक गोष्ट मात्र सारखी हवी आहे, ती म्हणजे सुख। प्रत्येकाला सुख हवं आहे। ते सुख कसं पाहिजे? दुःख संबंध रहित। जे सुख आपल्याला प्राप्त व्हायचं आहे त्या सुखामध्ये दुःखाचा संबंध असता कामा नये। दुसरं असं सुख प्राप्त व्हावं की जे प्राप्त केल्यानंतर याच्यापेक्षा वरचढ सुख जगामध्ये असू नये बरं का। आणि तिसरी गोष्ट आहे, असं सुख प्राप्त व्हावं की जे प्राप्त झाल्यानंतर त्याचा नाश होऊ नये, अशी प्रत्येकाची इच्छा आहे। नुसतं सुख पाहिजे असं नाही बरं का, ते शाश्वत स्वरूपाचं पाहिजे। त्या सुखाचा कधीही नाश होता कामा नये, असं सुख मिळालं पाहिजे की ते एकदा मिळाल्यानंतर आता त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कनिष्ठ भाव तिथं शिल्लक राहता कामा नये। असं का? तर माणसाचा स्वभाव आहे, आपल्याला मिळावं ते नित्य स्वरूपाचं मिळावं, स्वभावाचं मिळावं। तुम्ही बघा, याचं निरीक्षण करा म्हणजे लक्षात येईल। जिथं जिथं मनुष्य जातो तिथं तिथं जी वस्तू खरेदी करण्याकरता जातो त्या दुकानदाराला विचारतो याची गॅरंटी काय, हे किती दिवस टिकणार आहे, जे टिकावं असावं कोणती असो
जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे, ज्या वस्तूच्या द्वारे आपल्याला व्यवहार करायचा आहे, ज्याच्यावरती आपलं जीवन अवलंबून आहे, ती वस्तू दीर्घकाळ टिकणारी पाहिजे. म्हणून मनुष्य विचारतो याची गॅरंटी काय. मग कोण 10 वर्ष सांगतो, 15 वर्ष सांगतो, जशी वस्तू असेल तशी. काय काय सांगतो, अरे आपल्या देहाचीच गॅरंटी नाही तर वस्तूची गॅरंटी कुठली. पण माणसाचा स्वभाव आहे ना की जी वस्तू प्राप्त झाली ती वस्तू कायम स्वरूपाची राहिली पाहिजे. मग या स्वभावाला धरून प्रत्येक जीवाला वाटतं आपल्याला सुख प्राप्त व्हावं. असं सुख प्राप्त व्हावं त्या सुखाचा कधीही नाश होऊ नये. असं सुख आहे का. ज्यार्थी ज्ञानोबाराय आम्हा तुम्हाला सांगतात असं सुख तुम्हाला मी प्राप्त करून देण्याची जबाबदारी माझ्यावरती. ज्यार्थी संत बोलतात त्यार्थी ते आहे. बघ का संत नेहमी निश्चयात्मक बोलतात. संत जे बोलतात ते नेहमी खरं बोलतात. आणि संत जे बोलतात ते समाजाच्या हिताकरता बोलतात. बरोबर. कारण समाजाकडून त्यांना काही मिळवायचं नाही, समाजाला काहीतरी त्यांना द्यायचं आहे. जी माणसं समाजाकडून काहीतरी मिळवण्याकरता प्रवृत्त होतात ती माणसं काहीतरी मराठी संघाची बनवाबनवी करतात. बरोबर. बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये. पण संतांना समाजाकडून काही मिळवायचं नाही, समाजाला काहीतरी द्यायचं आहे. किंबहुना समाजाला देण्याकरता तर संत आलेले आहेत. म्हणून संत सांगतात तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल. तुमची जी अपेक्षा आहे ती पूर्ण होईल. पण आम्ही सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला तशी वाटचाल करावी लागेल. एखादा विद्यार्थी शिक्षकांना म्हणतो मला एवढे टक्केवारी पडली पाहिजे. पास होणं वेगळं आणि टक्केवारी पडणं वेगळं. बरं, पास सगळेच होतात हो. पण काही काही विद्यार्थी असतात की मला एवढे मार्क पडले पाहिजेत, शिक्षक सांगतात पडतील, पण त्या मानाची मेहनत केली पाहिजे. त्या मानाची मेहनत केली पाहिजे. आणि ती कशी करायची आम्ही तुम्हाला ती सांगू, पण करायची जबाबदारी तुमच्यावरती. सांगायचं काम आमचं, करायचं काम तुमचं. गुरुवरे साखरे महाराजही सांगत असतात आम्ही तुम्हाला असं सांगू की जे सांगितल्यानंतर तुम्ही ते विसरायचं नाही. तुम्ही ते विसरायचं नाही, पण तुम्हाला समजेपर्यंत 100 वेळा सांगण्याची जबाबदारी आमची. किंबहुना 1,00,000 वेळा संबंध आला तरी चालेल, पण आम्ही तुम्हाला समजेपर्यंत सांगणार. पण तुमची जबाबदारी ते समजून घ्यायची. बरं. त्या न्यायाने तिथं संत महात्मे सांगतात तुम्हाला सुखाचा अनुभव येईल, पण जो सुखाचा अनुभव येण्याकरता जे साधन करायला पाहिजे ते साधन तुम्ही जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे. त्याप्रमाणे तुम्हाला तशी वाटचाल केली पाहिजे, तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. मग त्या सुखाचा अनुभव येण्याकरता काय करावं लागेल. काही फारसं करावं लागणार नाही. त्या सुखाचा अनुभव येण्याकरता एकच करावं लागेल, तरी अवधान एकले दीजे. पहिला शब्द वापरलाय तरी. व्याकरणाच्या दृष्टीने जर तर भाषा म्हणतात. बरं का.
पहिल्यांदा तरी आलाय, पण पुढं कुठं जरी आलाय का याच्यामध्ये? कुठंही आलेला नाही, पण तो कुठं तरी अध्यारूप धरावा लागतो, धरावा लागतो. लक्षात ठेवा. तरी अवदान एकले दीजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. जर भाषा, जर नावाचा शब्द कुठेही ओवीत आलेला नाही, पण तर शब्द आलेला आहे. तर आला की जर तिथं असतोच. तो उच्चार करायला पाहिजे असं नाही. कधी जरी आधी येतोय तर कधी तरी मागे येतोय, अध्यारूत असतोय. कधी तरी आधी असतोय तर कधी जरी तिथं अध्यारूत असतोय. बरं का? जसं तुकोबांनी वर्णन केले, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ पा. पण तिथं पण जरी शब्द आलेला नाही, पण ती भाषा आहे, जर तरी भाषा म्हणतात. हां, तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही तसं करू, नाहीतर नाही. म्हणून पहिल्यांदा तरी शब्द वापरला. तरी हे तुम्हाला करावं लागेल. हे असं केलं तर मग जर तुम्हाला ते प्राप्त होईल. हां, पहिला तरी शब्दातून आम्हा तुम्हाला इथं ज्ञानोबर आहे, जबाबदारीची जाणीव करून देतात. जबाबदारीची जाणीव करून देतात. आम्ही सांगतो, त्या मंडळीने फोन केला, म्हणजे महाराज अमुक अमुक महाराजांची तारीख आम्हाला मिळाली पाहिजे. म्हणलं आम्ही तारीख घेऊन देऊ, पण त्यांना आणायला येत असाल तर, आणायला येत असाल तर ते येतील. म्हणजे जबाबदारी आहे. तुम्ही त्यांना तिथून जाऊन आणत असाल तर ते तारीख तुम्हाला देते. म्हणजे तर या शब्दातून काय जबाबदारी दिली, त्यांना आणायचं आणि त्यांना सोडायचं. तर ते येतील. त्याच न्यायाने इथं ज्ञानोबराय सांगतात, खरंच जर तुम्हाला सुखाचा अनुभव यावा असं वाटत असेल तर तुम्हाला हे करावं लागेल. म्हणजे केवळ कष्टा वाचून तुम्हाला हे मिळणार नाही. कष्टा वाचून मिळणार नाही. हे बघा, कष्टा वाचून तुम्हाला माणसं जेवायला वाढतील हो, पण जेवायला वाढल्यानंतर कमीत कमी चावायचं काम तरी केलं पाहिजे का नाही? कुणी म्हणाल जेवायला तुम्हीच वाढा आणि चावायचं काम तुम्हीच करा, जमेल? जीव घालू आम्ही तुम्हाला हो, नाही का? म्हणून आपण सप्ताहात काय सांगतो, 7 दिवस तुम्हाला जीव घालू, पण जेवल्यानंतर तुम्ही ताटं धुवायची तुम्ही, बरं का? जे स्वयंपाक करून आम्ही घालू, तुम्ही म्हणाल ताटावी आमची तुम्ही धुवा, जमेल का? तसं खाऊ घालण्याची जबाबदारी, पण चावण्याची जबाबदारी आपल्याला. तसं संत महात्मे म्हणतात, तुम्हाला सुखाचा अनुभव आणून देण्याची जी साधना आहे, ते आम्ही तुम्हाला साधना सांगू, पण साधना मात्र तुम्हाला करावी लागेल. साधना मात्र तुम्हाला करावी लागेल. हां, सांगायचं काम आमचं आहे. अनुभव कोणाला? आम्हाला अनुभव आला आहे, पण तुम्हाला अनुभव यायचा असेल तर किंवा आमच्या अनुभवाने तुम्हाला अनुभव येणार नाही. हां, आम्ही आलेला अनुभव तुम्हाला सांगू, पण तो अनुभव येण्याकरता आम्ही काहीतरी त्याच्याकरता केलं, तर तुम्हाला सुद्धा काहीतरी करावं लागेल. केवळ आमच्यावरती अनुभवावरती विश्वास ठेवून तुमची साधना करेल, पण ती कष्ट करण्याची जबाबदारी शेवटी तुमचीच आहे ना. म्हणून इथं पहिला शब्द वापरला, तरी अवधान एकले दीजे. तुम्हाला सुख हवं आहे ना, हां, सुखाचा अनुभव यावा असं वाटताना एक तुम्हाला करावं गेले, अवधान एकले दीजे. तुम्हाला अवधान म्हणजे चित्ताची एकाग्रता. चित्ताची एकाग्रता. कुणी प्रश्न करेल, शंका येईल, आणि शंका येणं संभवनीय आहे. चित्ताची एकाग्रता आणि सुखाचा अनुभव याचा काय कार्यकारण भाव आहे? काय कार्यकारण?
चित्ताची एकाग्रता केली तर तरी अवदान एकले दिजे मग. मग चित्ताची एकाग्रता हे साधन आहे आणि सर्व सुखाशी पात्र उजे साध्य आहे. पण हे साधन करावं लागेल. त्याच्यामध्ये काय संबंध हो, कार्यकारण भाव आहे. कार्यकारण भाव आहे. व्यवहारात मला कारण असल्याशिवाय कार्य सिद्धीला जात नाही. त्या कारणामुळे ते कार्य होतं. एरवी ते कशाने होत नाही, म्हणून त्याला कार्यकारण भाव म्हणतात बरं का. चित्ताची एकाग्रता, चित्ताची एकाग्रता करायची म्हणजे काय, चित्त स्थिर करायचं. चित्त स्थिर करायचं. मग चित्त स्थिर करण्याकरता काय करायचं, ज्ञानोबाला म्हणतात ते तुम्ही ठरवा. तुम्ही ठरवा. मौलीने विचारलं, महाराज तुम्ही सांगताय बरोबर, चित्त एकाग्र कशाने करायचे हेच आम्हाला पहिल्यांदा माहिती नाही. आम्हाला सुखाची इच्छा आहे हो, आणि तुम्ही काय सांगता, चित्त स्थिर करा. पण चित्त स्थिर कशाने होईल, किती तास मोबाईल पाहिल्यानंतर होईल, किती तास खेळल्यानंतर होईल, किती तास झोपल्यानंतर होईल. चित्त कशाने स्थिर होईल. एकाग्रता या शब्दात अर्थ की चित्त स्थिर झालं पाहिजे. हा, चित्ताची स्थिर झाल्याशिवाय आपल्याला सुखाचा अनुभव येऊ शकत नाही. तो कोणी असो, ब्रह्मदेव असला तरीही. काय, जरी ब्रह्मदेव जरी असला तरी सुखाचा अनुभव येण्याकरता चित्त स्थिरच असावं लागते. हा, चित्ताची स्थिरता असल्याशिवाय अनुभव येऊ शकत नाही. मग आमचं तुमचं आज चित्त स्थिर नाही आहे, तेव्हा सुखाचा अनुभव आपल्याला नाही आहे. सुख नाही का सुखाचा अनुभव नाही. सुख जाग्यावरतीच आहे. सुख जाग्यावरतीच आहे. ते सुख कुठून बाहेर गावाहून आणायचं नाहीये, कुठल्या देशातून आणायचं नाहीये. सुख आपण आहोत तिथंच आहे. पण त्या सुखाचा अनुभव नाही का, एकच कारण, आपलं चित्त स्थिर नाही आहे. चित्त स्थिर नाही आहे. मग चित्ताची स्थिरता करणं याच्याकरताच परमार्थ आहे बरं का, लक्षात ठेवा. याच्याकरताच परमार्थ आहे. म्हणून समाजाने लक्षात ठेवावं, परमार्थ कशाकरता करायचा आहे. आयुष्यातला वेळ जात नाही म्हणून नव्हे. आयुष्यातला वेळ जात नाही म्हणून नव्हे. आपलं चित्त स्थिर नाही आहे. चित्त स्थिर नाही आहे. चित्त स्थिर होण्याकरताच परमार्थ करायचं, लक्षात ठेवा. हे अजून समाजाला कळालं नाही. समाज अजून अज्ञानामध्ये, लक्षात ठेवा. लोक काय येत नाहीत परमार्थाकडे, प्रवृत्त का होत नाही, अज्ञान आहे. लोकांना विचारलं प्रवचनाला येता का, आम्ही काय माळ घातल्या, माळ घातल्याकरता प्रवचन आहे. अरे प्रवचन कशा करताय, आपल्याला काहीतरी जीवनामध्ये आपल्या जीवनाचं रहस्य कळावं म्हणून आहे. जीवनाचं रहस्य कळावं म्हणून आहे. जे प्राप्त झालेलं जीवन आहे ते कशा करता प्राप्त झाले याची कुठंतरी आपल्याला जाणीव व्हावी. काहीतरी आपल्या जीवनाला दिशा मिळावी, याच्याकरता हा सगळा खटाटोप आहे, लक्षात ठेवा. असं कुठं मौलीने लिहिलं नाही, ज्यांच्या गळ्यात माळ त्यांनीच अवदान एकले दिजे, असं कुठं लिहिलं नाही मौलीने. तात्पर्य चित्ताची स्थिरता. आणि चित्ताची स्थिरता करणं हे आमचं तुमचं काम आहे, लक्षात ठेवा. फार जबाबदारी मोठी आहे, फार मोठी जबाबदारी आहे.
म्हणून जाता जाता आपल्याला सांगतो, ती जबाबदारी आज समाजाला झेपत नाही म्हणून माणसं इकडे येत नाहीत. हां, काय झेपत नाही ते. हां, चित्ताची स्थिरता. हां, मग आमचं चाललंय तसं जीवन चाललंय. आपलं जीवन दुःखात चाललेलं आहे, सुखात चाललेलं नाही आहे. जे जे प्रसंग येतील ते प्रसंग सण करायचे. सण करण्याची योग्यता नसेल तर सण करण्याकरता काहीतरी खायचं, काहीतरी प्यायचं आणि पुढे ढकलायचं. पण चित्ताची स्थिरता करण्याकरता कोणी प्रवृत्त नाही बरं का. रोज जीवनामध्ये काही ना काहीतरी कटकटी असतातच. स्त्री असेल, पुरुष असेल, सण करूनच सगळं करावं लागतं बरं का. सण करून सगळं करावं लागतं. मग ते सण करता करता कधी सण नाही झालं तर कधी टेन्शन येतं. मग माणसं डॉक्टरकडे जातात. म्हणजे बघा डॉक्टर साहेब झोप रात्रभर लागली नाही. डॉक्टर म्हणतात कसलं तर टेन्शन घेतलंय तुम्ही बरं का. मग ते म्हणते तुम्हाला गोळी देतो, एक इंजेक्शन देतो, बरं वाटेल. 4 दिवस झोप लागते बरं का. 4 दिवस गेले की पुन्हा आणखी बिघडते बरं का. आणखी 4 दिवसाचं डॉक्टर औषध देतोय का त्याचंही दुकान चाललं पाहिजे ना. असं 4 दिवसाला जातोय. डॉक्टर म्हणतोय तुमच्या तर बीपी तपासावी लागेल बरं का. बीपी तपासावी लागेल. आणि तपासल्यानंतर ते म्हणतील तुमची बीपी सारखी वाढते, तेव्हा तुम्हाला आता रतीप लावा लागेल गोळीच. कुठंपर्यंत? जोपर्यंत तुम्ही चौघाच्या खांद्यावरती जात नाही तोपर्यंत हे चालूच. हे चालूच बरं का. असं का? प्रश्न आहे माझा. जे आपल्याला सांगितले ते आपण करायला तयार नाही म्हणून आपणच केलेलं आपल्याला आपल्या अंगलट आलंय बरं का. हा, तुम्ही चित्ताची स्थिरता करा. तुम्हाला कुठली गोळी खावी लागणार नाही, तुम्हाला कुठला रोग होणार नाही, कुठलं दुःख येणार नाही. अटेन्शन, टेन्शनचा संबंधच नाही. अस्थिरता आहे. हा, चित्ताची स्थिरता झाली की जीवनामध्ये तुम्हाला सुखाचा अनुभव येईल. मग तुम्ही झोपडीत झोपला तरी येईल आणि बंगल्यात झोपला तरी येईल. तुम्ही श्रीमंत असो, गरीब असो, लहान असो, मोठा असो, अज्ञानी असो, ज्ञानी असो, कुणी असो, फक्त चित्ताची स्थिरता तुमच्या जीवनामध्ये झाली की तुम्हाला सुखाचा अनुभव जिथं तुम्ही असाल तिथं तुम्हाला येईलच. फक्त तुम्हाला चित्त स्थिर करावं लागेल. चित्त स्थिर करावं लागेल. पण माऊलीने चित्त स्थिर करावं लागेल सांगितलं, पण कशाने होईल हे मात्र इथं सांगितलेलं नाही. माऊली मोघम बोलून गेली, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईल. एकाग्रता या शब्दाचा अर्थ का चित्ताची स्थिरता. हे तुम्ही जीवनामध्ये करा, पण ते कशाने होईल हे माऊलीनं सांगितलेलं नाही. मी कोणी म्हणजे माऊलीनं सांगितलं नाही तर माऊली अर्धवट बोलले का? अर्धवट नाहीये बोलणं. बोलणं त्यांचं पूर्णच आहे. त्यांचं बोलणं पूर्णच आहे. हा, तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने तपासलं आणि तपासल्यानंतर सांगितलं ह्या गोळ्या देतो, ह्या गोळ्याने बरं होईल. तेव्हा मग ते गोळ्या खाताना विचारतो, डॉक्टर साहेब काय पाळायला पाहिजे काय? काय पाळायला पाहिजे काय? डॉक्टर काय म्हणतो, या गोळ्या घ्या तुमचं कमी होईल. पण तो काय म्हणतोय, काय पाळायला पाहिजे का? हो म्हणले, काय नाही म्हणले, तेलकट खाऊ नका, आंबट खाऊ नका. म्हणजे डॉक्टरला पहिल्यांदा ते गोळ्या खाल्ले की कमी होईल, पण पेशंट होतं याला काय पथ्य पाळायला का? मग सांगतोय आंबट तिखट पाळलं पाहिजे. तसं ज्ञानोबा म्हणतात तुम्ही चित्ताची एकाग्रता केली पाहिजे. माऊली ती कशी केली पाहिजे सांगतील माऊली. बरं, सांगतील आपल्याला.
पण एक गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा, चित्ताची एकाग्रता देवाने आपल्याला चित्त दिलेलं आहे आणि ते स्थिर नाही आहे. स्थिर नाही म्हणजे ते काय शरीरातून कुठं बाहेर पळत नाही आहे, पण त्याच्याबरोबर शरीर पळत आहे बरं का. शरीर जिकडं चित्त नेईल तिकडं शरीर जात आहे. शरीर जिकडं जात आहे तिकडं चित्त जात नाही बरं का. आता तुम्हाला आणलं का तुम्ही आलायसा तशी मंडपात, तुम्हाला बळजबरीने आणलं का तुम्ही येऊन आलायसा? तुम्ही येऊन आलायसा. कोण आणलंय तुम्हाला? तुमच्या चित्ताने आणलंय. चित्त म्हटलं चला सप्ताह चाललाय, कोणतरी महाराज आलाय प्रवचन सांगायला, चला उगाच टीव्हीच्या समोर बसल्यापेक्षा चार काहीतरी गोष्टी ऐकायला मिळतील, चला असं कोण म्हणालं? तुम्ही म्हणाला, चित्त म्हणालं बरं का. या ते म्हणते चला. मी तर ऐकायला ऐकता 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 म्हणते चित्त म्हणते काय महाराज चांगलं काय सांगा ना बरं का. हे काय भलतंच सांगायला लागलाय. कारण आम्हाला वाटलं चार गोष्टी सासू सोनाच्या संगत काहीतरी मनोरंजन करत, पण काय मनोरंजन महाराज करा मग ते चिंता म्हणते चला आपल्या घरात मोबाईल लावून बसे. म्हणजे चित्त, चित्त माणसाला जिकडं नेल तिकडं शरीर जातं बरं का. माऊली म्हणतात ते चित्त आपल्याला कुठं नेणार नाही, असं त्या चित्ताला काहीतरी तुम्ही करा. त्या चित्ताला काहीतरी करा. कारण ते कुठेही होतं सलत नेतं हो, पण ते योग्य ठिकाणी नेईलच असं काहीतरी जीवनामध्ये साधना करा ना. अशी काहीतरी साधना करा आणि ती साधना केली तर त्या साधनेने चित्त स्थिरावतं बरं का. स्थिरावतं. पाणी कसं आहे? पाणी अस्थिर आहे. मग अस्थिर पाण्याला स्थिर करण्याकरता काय करावं लागतं? जिथं वारं लागणार नाही तिथं पाणी ठेवावं लागतं. वाऱ्याचा संबंध आला की त्या पाण्यावरती झुळूक येते आणि ते पाणी हलायला लागते बरं. म्हणजे पाण्याला अस्थिरता करण्याचं काम कोण करतं? वारं. अशा ठिकाणी ते पाणी ठेवावं लागतं की जिथं वारं लागणार नाही. वारं लागणार नाही. आमचं चित्त अशा ठिकाणी आहे की आमचं चित्त वाऱ्याची झुळूक लागेल अशा ठिकाणीच आहे. आम्ही ज्या प्रपंचामध्ये राहतो त्या प्रपंचामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत अनेक प्रकारचं वारं येते सारखं बरं का. अनेक प्रकारचं वारं आहे. एखादी वाऱ्याची झुळूक आली की ते चंचल होतंय, अस्थिर होतंय, ती स्थिर राहत नाही. कशा कशा प्रकारचे येतं तुम्ही चिंतन करा उठल्यापासून झोपेपर्यंत. कधी स्थिर राहतंय, कधी अस्थिर होते, कधी स्थिर राहतंय, कधी अस्थिर होतंय. असं कायमस्वरूपी स्थिर नसतं का. वारच तर थांबलेलं नाही तर चित्त कधी ते स्थिर राहिलो, मग ते कधी होईल? मी ग्रस्त मुंबईला गेले. आणि मुंबईला गेल्यानंतर एकाने सांगितलं का मुंबईला गेलाय आलाय ना तुम्ही, असं कराय मुंबईला समुद्र आहे. मग असं वर्णन केलंय की समुद्राचं स्नान करावं. समुद्राचं स्नान केलं ना जेवढ्या नद्या आहेत त्या सर्व नद्यांचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं, असं वर्णन केले शास्त्रामध्ये बरं का. सगळ्या नद्या कुठे मिळतात? समुद्राला मिळतात. मग समुद्राचं स्नान केलं की सर्व नद्यांचं स्नान घडतं बरं का. हरकत नाही म्हटलं. आणि त्याप्रमाणे त्या समुद्राच्या जवळ गेला. पहिल्यांदा त्यांनी समुद्र पाहिलेला, त्याच्या लाटा पाहिल्या बरं का, एकापेक्षा एक. ते
पाहिलं आणि तो पाहत राहिला. एक ग्रस्त आले, म्हणजे का हो काय पाहता, म्हणजे काय म्हणजे लाटा पाहतोय. मग तुम्ही आलाय कशा करता, काय नाही म्हणजे मी आंघोळ करायला आलो. मग करा ना म्हणा. अहो एकही लाट थांबायला तयार नाही, तुम्ही म्हणता आंघोळ करा. कशी का आंघोळ करायची म्हणाल. मग तुमचं म्हणणं काय. माझं म्हणणं एवढं, ह्या लाटा कधी थांबतील मी याचा विचार करा. तो म्हटला इथं 7 दिवसाचा सप्ताह जरी मांडला तरी त्या थांबायच्या नाही. नवे नवे ह्या समुद्राच्या चौपाटीवरती घर बांधून जरी बसलास तरी लाटा थांबायच्या नाहीत. समुद्राच्या लाटा जशा थांबत नाही तशा प्रपंचातल्या लाटा कधी थांबत नाही. कधी थांबत नाही, ते येतच राहतात. तसं चित्तामध्ये अनेक विषय विषय आले की एका विषयाचा संबंध आला की चित्त स्थिर होतं. म्हणून त्या चित्ताला स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा बरं का. म्हणून प्रत्येकाने गोष्ट थोडी जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. प्रत्येकाने माझं प्रामाणिक मत आहे समाजाला बरं का. तुम्ही माळ घाला गर न घाला, आमचा आग्रह नाही आहे, पण काय जीवनाचं रहस्य आहे तरी समजून घ्या. मनुष्याचं जीवन म्हणजे काय, कशा करता आपण जन्माला आलोय. उगच जगायचं म्हणून जगू नका. पशु सुद्धा जगतायत हो, पशु सुद्धा जगतायत. फक्त एवढाच फरक आहे, ते रस्त्यावरती झोपतायत आणि आपण सारवलेल्या चांगल्या जागी झोपतो, एवढाच फरक आहे. आम्ही तुम्ही गरम खातोय, ते शिळ खातायत, एवढाच फरक आहे. आम्हा तुम्हाला सहन करण्याची देवाने शक्ती दिली नाही, त्यांना सहन करण्याची शक्ती दिली. थंडीतही ते रस्त्यावरती झोपतंय, उन्हातही झोपते, त्याला काय फॅन लागत नाही. आम्हाला तर फॅन नसेल तर रात्रभर झोप लागत नाही. अंगावरती शूटर पांघरून नसेल तर थंडीत झोप लागत नाही. फक्त दोन्हीत फरक एवढा आहे, त्याला आपल्या जीवनाचं रहस्य माहिती नाही आणि आम्हा तुम्हाला जीवनाचं रहस्य जाणून घेण्याची योग्यता आम्हा तुम्हाला दिलेला आहे, एवढा फरक आहे त्यातला बरं का. नुसतं जगणं म्हणजे जगणं नव्हे, त्या जगण्यातून काहीतरी आपण जीवनामध्ये मिळवलं पाहिजे. जगण्यातून मिळवलं पाहिजे, लक्षात ठेवा. खरंच आपण जन्माला आलो, काहीतरी मिळवलं पाहिजे आणि मिळवता येतं. याच्याकरताच संतांनी हे दुकान म्हणलंय. बिन भांडवली धंदा आहे बरं का. बिन भांडवली धंदा आहे, फक्त हे संतांनीच करावं, बाकी कोणी करू नये. पण आपण संतांच्या ह्या वाङ्मयाचं आम्ही तुम्ही भांडवल केले बरं का. आम्ही तुम्ही भांडवल केले. संतांनी हे दुकान म्हणलं, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही दे. आज आमच्या तुमच्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झाला म्हणून संत आम्हा तुम्हाला सांगण्याकरता प्रवृत्त झाले. बाकी सांगण्याचा हेतू काही नाहीये बरं का. हा समाज दुःखी आहे, त्याला सुखाची अपेक्षा आहे, यांना सुख दिलं पाहिजे. या भावनेने संतांनी आमची तुमची ही अवस्था पाहून तळमळीच्या पोटी हे समाजाला सांगण्याकरता संत प्रवृत्त झाले बरं. म्हणून सुख सुख ही वस्तू कुठं बाहेर नाही आहे, कुठल्या वस्तूमध्ये सुख नाही आहे. सुख आपल्या जवळच आहे. त्या सुखाचा अनुभव येण्याकरता फक्त जे जवळ आहे ते अनुभव येण्याकरता चित्त स्थिर पाहिजे. एकाग्र होणं म्हणजे स्थिर होणं. ती एकदा चित्ताची स्थिरता झाली ना, मग तुम्हाला अनुभव येईलच. एवढा अनुभव येईल, तुमच्या जीवनामध्ये किती दुःखाचे प्रसंग आले तरी तुमचं चित्त अस्थिर होणार नाही. का? सुखाचा अनुभव आला.
तुकोबारांच्या जीवनामध्ये घडलं काय घडलं? बरे झाले देवा निघाले दिवाळे. तरी तुकोबारे म्हणतात आमच्या जीवनातलं सुख काही गेलेलं नाही. तुकोबारे म्हणतात बरे झाले देवा बाईल कर्कशा. बायको कर्कशा मिळालं तरी तुकोबारे म्हणतात आम्ही सुखीच आहोत. दिवाळ निघालं तरी आम्ही सुखीच आहोत. का? एकदा सुखाचा अनुभव आल्यानंतर कितीही संकट आली तरी आपल्या जीवनातलं चित्ताची अस्थिरता होत नाही. आपण ज्या सुखाला प्राप्त झालो त्या सुखाच्या अनुभवात आपण कायम राहतो. म्हणून ते जवळच आहे आणि ते अनुभवाला येण्याकरता फक्त साधन आहे चित्त. ते बाहेरच्या साधनाने त्याचा अनुभव घेता येत नाहीये. अनुभव घेता येत नाहीये. साधनं पुष्कळ आहे जगामध्ये. लोक म्हणतात ती सुखाची साधन आहे. ती साधनं जड आहेत. लक्षात ठेवा, साधनं जड आहे आणि सुख हे चैतन्य स्वरूप आहे. किंबहुना चैतन्य म्हणजेच सुख, देव म्हणजेच सुख. ते जडातून आपल्याला अनुभवाला येणं नाही, शक्य नाही आहे. बघा आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये फार गरम होतं म्हणून फॅन आणला, चांगल्या कंपनीचा आणला, गॅरंटेड आणला. बरं का, आणला, घरामध्ये लावला, चांगल्या किमतीचा आणला. कशा करता? वारं घ्यावं म्हणून. आता वारं घेऊन तो आणला, फॅन आणला, घरात जोडला, बटन दाबल्याबरोबर लाईट गेली. जी रात्री गेली सकाळपर्यंत आलीच नाही. काय करायचं? त्या फॅनला घेऊन मिठी मारून झोपायचं त्याला? त्या वरावर घ्यायचं? हो महाराज, 1,500 तर 1.5 लाखाचा आणला असेल, काय उपयोग आहे? आत्ताच आणलाय, बरोबर आहे, पण लाईट असेल तर ना. मग लाईट मुळे वारं येतं का फॅन मुळे वारं येतं? कशामुळे येतं? लाईट आहे, मग आता फॅन नाही, वारं यायला पाहिजे. म्हणजे केवळ ती वस्तू आणल्यानंतर त्याच्यातून सुख मिळत नाही, त्याला करंट द्यावा लागतो. त्याला करंट द्यावा लागतो. तसा हा देह म्हणजे फॅन सारखाच आहे, पण याला करंट पाहिजे. आणि तो करंट रूपाने जर याच्यामध्ये कोण असेल तर परमात्मा आहे. तो करंट फ्यूज गेली की लोक म्हणतात पाहुण्यांना बोलवा. फ्यूज गेली की लोक म्हणतात वायरमनला बोलवा. तशातली फ्यूज उडाली की लोक कालवा करतात, बोलवा सगळ्यांना, आता याला ठेवू नका. अरे त्याच्याकरता घर बांधले इतकी वर्ष, नाही आता याला ठेवूच नका म्हणतात. हो 2 तास झाले, 5 तास झाले, काय 24 तास राहील ना, काय फरक पडायला तुम्हाला? वर्षभर राही ना घरात, त्याचंच आहे ना. सातबारात त्याचं नाव आहे का नाही? त्यानंच बांधलंय. बरं, हाडाचं काढं केले, रक्ताचं पाणी केलं, ठेवा 1 वर्षभर ठेवा ना, काय फरक? नाही म्हणले, हलवा लगेच. काही करतात माणसं. म्हणजे या शरीरामध्ये जे परमात्म तत्व आहे ना, ते परमात्म तत्वच सुखरूप आहे. आणि त्या सुखाचा अनुभव येण्याकरता हे शरीर आम्हाला दिले. आणि या शरीरामध्ये त्या सुखाचा अनुभव घेता येतो, पण कधी चित्त स्थिर केलं तर. मग चित्त कशाने स्थिर होईल? त्याच्याकरता निष्काम कर्म करावं लागेल. निष्काम कर्म करण्याने चित्ताची स्थिरता होते. हे साधन सांगितले बरं का.
त्याचा विस्तार इथं माऊलीने केला नाही, फक्त तुमच्यासमोर मी उल्लेख करतो. चित्ताची स्थिरता केल्यानंतर आपल्याला सुखाचा अनुभव येईल, पण ती चित्ताची स्थिरता होण्याकरता ती साधना आपल्याला जीवनामध्ये करावी लागेल. निष्काम कर्म, निष्काम कर्म. कर्म म्हणजे जी आपण जीवनामध्ये क्रिया करतो ती क्रिया कोणती अपेक्षा न ठेवता केली की चित्त स्थिर होतं. बरं का, आपण आता मंडपामध्ये आलो, मंडपामध्ये आल्यानंतर या मंडपामध्ये बसायचं आपल्याला. मग बसायचं म्हटलं तर मंडप काय केला पाहिजे? झाडला पाहिजे, स्वतः म्हणजे अंतरल्या पाहिजे. कोणी म्हणजे आम्ही झाडू सतरंजा टाकू, पण हे केल्यानंतर आम्हाला तुम्ही काय देणार का? देऊ, पण तुमचं चित्त स्थिर होणार, शुद्ध होणार. 2 तास इथं बसण्याकरता ही जागा स्वच्छ करायची आहे, पण ही करत असताना अपेक्षा काही ठेवायचं नाही. म्हणतात निष्काम. बरं, अपेक्षा ठेवून तुम्ही केलं की त्याचं फळ मिळत नाही. जे कर्म सांगितलं ते निष्काम भावनेनं करायचं आहे. निष्काम भावनेनं क्रिया सांगितली, क्रिया. बरं का, क्रिया म्हणजेच कर्म आहे. त्याचा फार विस्तार आहे, फार सूक्ष्मता त्याच्यामध्ये. पण जे आपण करणार आहे ते निष्काम भावनेनं करा, कुठली अपेक्षा ठेवू नका. आणि अशी निष्काम कर्माने चित्ताची स्थिरता होते. बरं का, किंवा निष्काम उपासना, 2 सांगितले त्याच्याकरता. एक निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. म्हणजे देवाची भक्ती करायची आहे, देवाच्या पाया पडायच्या आहे, देवाची पूजा करायची आहे. कशाकरता करायचे? काहीतरी त्या देवाने द्यावं. देव काही देत नाही, त्याला काही निवडून यायचं नाही आहे. आम्हाला निवडून यायचं आहे, पण आम्ही सांगतो मताला 2000 रुपये घ्या, पण मतं मला टाका. त्याला काय निवडून यायचं? तुम्ही मतं नाही टाकली तरी तो पडतही नाही. त्याची सत्ता कायम आहे. फक्त आमचीच सत्ता नाही आहे. तुम्ही जर त्याला नाही मानलं तर आपलं काही खरं नाही. बरं का, तो जसाच्या तसाच आहे. माणसं काही 50 वर्ष राहिली, काही माणसं 70 वर्ष राहिली, काही माणसं 100 राहिली. 70 वर्ष 100 वर्ष राहिली, 100 वर्ष सत्ता होती, पण गेली का नाही? तो तसाच आहे का नाही? आपली सत्ता कायम राहावी असं वाटत असेल तर त्याची उपासना करा. मग कोणी म्हणेल आपण जर त्याची कायम भक्ती केली, हो आपण कायम राहू शकतो, पण करून बघावं लागेल. हे सांगून कळणार नाही, सांगून कळणार नाही. संतांनी वर्णन केले. संत म्हणतात आम्हाला यावंही लागत नाही आणि आम्हाला जावंही लागत नाही. तर आम्ही देवाची भक्ती केलेली आहे. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी ये वास, तो हा देवाचाही देव काय कधी काळाचा भेव. आम्हाला काळाची भीतीच नाही आहे. आमच्यावरती काळाची सत्ताच नाही का, आम्ही त्याच्या सत्तेतच सामील झालो. म्हणजे त्याची उपासना निष्काम भावनेनं करायची आहे. त्याच्या पाया पडायचं, रोज त्याचं नामस्मरण करायचं. पण पाया पडताना म्हणाले देवा ठकीचं लवकर जोडू दे, अजिबात म्हणायचं नाही. ते सकाम ठरतंय. काही अपेक्षा करायची नाही. म्हणजे त्याची उपासना आणि त्याच्या संबंधाने केलेलं कर्म हे निष्काम भावनेनं करायचं आहे. म्हणून तर ही गावोगावी मंदिरं मानली जातात. कशा करता हो? आम्हा तुम्हाला निष्काम भावनेनं उपासना करता येईल. सरकार त्याला अनुदान देतं, तो भाग वेगळा. पण कशा करता? गावातली जागा आठवण्याकरता मंदिरं नव्हे. घर कशा करताय? आपल्याला सुखाने झोपण्याकरता. आपल्याला सुखाने झोपण्याकरता घर आहे, तसं सुखाचा अनुभव येण्याकरता गावातली मंदिर आहेत. बरं का, आणि तो सुखाचा अनुभव येण्याकरता ती चित्ताची एकाग्रता करायची आहे. आणि ती करण्याकरता त्याची निष्काम उपासना आणि त्याच्या संबंधाने निष्काम कर्म करायचं आहे. हे जर आपण जीवनामध्ये केलं तर तुम्हाला नक्की प्राप्त होईल. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, मी तुम्हाला निश्चयानं सांगतो तरी अवधान एकले दीजे.
मग सर्व सुखाशे पात्र होई जे, हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. मी तुमच्याकडे अगदी मन मोकळेपणाने सांगतो, म्हणता झाकून नाहीये. होईल तुम्हाला, झालं तर झालं, बघा करून बघा. सोयाबीन लावून बघा, काय आलं तर आलं. ऊस लावून बघा, आलं तर आलं. एवढं टन वाढलं तर. तसं नाही, तुम्हाला तेवढे यायचं तेवढे येणारच. तसं शेतात आहे काय, ह्या वर्षी जेवढा टन आला पुढच्या दिवशी तेवढा येतोय. उतारा पडतोय काय सारखा दरवर्षी? मग दरवर्षी उतार्या तर जर उतार आहे तर तुम्ही शेती करायची सोडल्या. यावर्षी किती टन झाला सोयाबीन? पुढच्या वर्षी तेवढा होईलच नाही, कमी जास्त होईल. पण आपण सोडलेलं नाही आहे. पण परमार्थात कमी जास्त झालं की माणसं लगेच सोडून देतात. लगेच सोडून देतात. काय नाही, बघितलं वर्षभर देवळाकडे येऊन बघून बघितलं, पण त्यांनी काय माझ्याकडे बघितलं, त्यांनी ठरवलं म्हणजे दुसरा बघितलेला बघा घटस्फोट. म्हणून तर मला म्हणतात उघड, मी तुम्हाला उघड सांगतो, स्पष्ट सांगतो, निश्चयानं सांगतो, हे तुम्ही करून बघा, तुम्हाला हा अनुभव येईलच. आला तर आला, हे असं नाही, येणारच. शाश्वत स्वरूपाचा आहे. एवढं निश्चयानं कोण जगामध्ये सांगतो? प्रपंचात सुद्धा प्रपंच करणारे माणसं निश्चयाने सांगू शकत नाही का? त्यांनाच प्रपंचाचा खरा अनुभव आला नाही तर निश्चयानं काय सांगते? आलेला नाही तर काय सांगतील? पण संतांना ज्या सुखाचा अनुभव आलेला आहे म्हणून ते निश्चयानं सगळ्याला सांगू शकतात. म्हणून आपल्याला त्या संतांच्या वचनावरती विश्वास ठेवून तशी वाटचाल करावी लागेल, म्हणजे आपल्याला अनुभव येईल. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तिची माझी हित करीती सकल. आपलं निश्चित ते कल्याण करतील म्हणून त्यांनी सांगितलेला हा उपाय आपण जीवनामध्ये स्वीकारला पाहिजे. आणि या पद्धतीने आपण जीवनामध्ये जर वाटचाल केली तर आपल्याला सुखाचा अनुभव येईल. आपल्याला निश्चयानं सांगतात, तरी अवधान एक जे, मग सर्व सुखाशे पात्र होईजे, हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा विचार आपल्या समोर प्रकट केलेला आहे. झाली की सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करू. म्हणजे संतांनी आमच्या तुमच्या करता एवढं निश्चयाने सांगितलं, त्याचा कुठंतरी आपण जीवनामध्ये स्वीकार करावा. आणि तो स्वीकार करण्याकरता तशी सद्बुद्धी, तसं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं. तशी आम्हाला सद्बुद्धी त्या भगवंताने द्यावी, हीच त्या भगवंताच्या वेळोवेळी प्रार्थना करू. आणि सेवेला पूर्ण रामदेव कुंडली कवरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम आता विश्वास